इतका नाद झाला की काळ सुद्धा पळाला. त्या नादाने काळाला वाटलं आमचंही मरण आलं. इथे यांच्या हातून असं घडलं. पुढे मारुतरायाचा जन्म होईल तेव्हाही असं घडलं बरं का. हे जे मुकान फडात मारली तर ते यम गेला ते पाश आडायला. ते बाजे ना ते म्हणले ती काय भानगड आहे, अहो तुम्ही आम्हाला ड्युटीवर पाठवलं. ते म्हणले त्याच्या पलीकडचं आहे, कळलं का. म्हणून ती जोडी जमली. इथे काळ टणत काळ ऐकला बरोबर काळाला थरकाप झाला. त्या काळाला भीती वाटते आता आपलं मरण आलं की काय. एक मी तुम्हाला सांगतो आयुष्यात वर्म याच्यातून हेच शिकायचं आहे. जगाला नाराज केलं तरी हरकत नाही, पण सद्गुरूला नाराज करू नये. सद्गुरूच्या मनामध्ये आपल्याबद्दल कुठेतरी विकल्प येईल असं कधी वागू नये. हेच याच्यातून आपल्याला शिकवलं जातं. आणि त्याच्याशी अनन्य राहावं, एकनिष्ठ राहावं बरं का. हेच कळलं पाहिजे. हो काही कळायला सद्गुरू जर रागवले तर आपल्याला वाईट वाटतं, पण कळतं की त्या रागामध्ये सुद्धा किती प्रेम आहे. माझ्याकडे पुष्कळ कथा आहेत प्रत्यक्ष घडलेल्या, पण आता मला सांगायला वेळ नाही. काय की तो राग सुद्धा कसा प्रसाद असतो. आपल्याला फक्त राग वाटतो पण त्याच्या मागचं प्रेम दिसत नाही. सद्गुरू कधीच रागवत नाहीत. रागवल्यासारखं दिसतं पण त्याच्यामध्ये सुद्धा महान कल्याण असतं. जसे एक ती मिरची असते बघा, बेडगी, ती जर घातली तर कालवण इतकं लाल जर ते दिसतं. माणसाला वाटतं काय तिखट असेल, पण खाल्ल्यावर कळतं रंगर आहे पण तिखट नाही. काल जानकीचं वर्णन ऐकलं तुम्ही, किती सुंदर, किती रूपवान. सुंदर शब्द सुद्धा लाजून मागे सरत होता. नेमकं कळत नव्हती सुंदर कशाला म्हणावं. मला असं वाटतं सुंदर शब्द लाजला आणि 50 पावलं मागे सरला. त्याला वाटलं की लोकांची कल्पना आहे त्याच्यापेक्षाही किती सुंदर आहे. अशी ही जगन्माता, तिच्या नखापासून केसापर्यंत वर्णन आपण ऐकलं काल. तिच्या चरणाचं वर्णन ऐकलं, तिच्या मुखकमलाचं ऐकलं. प्रवेश केल्यानंतर सगळे अवाक झाले. पण लावला राजाने. परशुरामाने सांगितलं होतं की जो आज शिवचाप उचलेल त्याच्या पदरात ती जगन्माता पडली पाहिजे. आणि हा शिवचाप कोण उचलील, जो पुरुषोत्तम आहे तोच उचलेल. जानकीचा सगळ्यांना दर्शन घडलं. पुढे काय घडलं. विश्वामित्र म्हणे रायासी, आता आणावे धनुष्यासी. राये प्रेले प्रधानासी, तो परिवारेसी निघाला. धनुष्य मांदुस अष्टचक्र, 500 महावीर. ओडिता नोडे अनुमात्र, मागा गजभार लोटिती. काय वर्णन केले नाथानी बघा. 500 माणसं तो धनुष्यबाण उचलायला लागली आणि त्यांना ओढेना म्हणून गजभार, एक हत्ती नाही, गजभार त्या धनुष्याला मागून रेटत होती. असा तो धनुष्य जे जे मार्गी भेटती त्यासे ते लावती ओढावयासी. एवम अत्यंत प्रयासी धनुष्यवेसी आणले. धनुष्य आहे ते सभेला आणून ठेवलं. जनुक सांगे सकळासी, बाहेरी काढिताची चाप. दैन्य दानव सकंप. काही काही वस्तू अशा असतात की बघितलीस की माणसं दिपून जातात. उत्तम हिरा, उत्तम दागिने, उत्तम शस्त्र अस्त्र, नाही का. आकाशात उडालेला अग्निबाण बघायला बळा वाटतो, पण तो जर आपल्या घरात शिरला तर काय वाटेल. साधं फटाक्याचं शिरलं तर गोंधळ. हे एवढं काढ. आणि ते जर वेडवाकडं आलं, ते आता पूर्वी बंद केलं. आमच्या लहानपणी चिडी होती, चिडी. कॅशी पेटू गिरगर गर 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 कुठली नाही तर कोणाच्या घासात पुराय घुसायची. ती एवढी चिडी जर घरात शिरली तर घर पेटवायची.
आता विचार करा, हे दिव्यास्त्र काढलं बघून म्हणजे चिडी उडली की आम्ही सगळे मागे करायचे. आता सुद्धा बाण आला की आपल्या घरात शिरतो की काय, साधा एवढ्या बांबूच्या काडीला लावलेला बाण आणि एवढं अस्त्र बाहेर काढल्यानंतर सगळे थरकाप उडाले. जनकुसांगे सकळासी हरे येणेचे त्रिंबकेसी बाणे भेदिले त्रिपुरारीसी दक्षयागास. अरे बाबा, हे धनुष्य आणि बाण शिवशंकरांनी वापरलेलं आहे. दक्षाचं राख रांगोळी याच बाणाने केली. त्रिपुरारी राक्षस यांनीच मांडला. येणे धनुष्ये करी एक वेळा धरित्री परशुरामे केली निक्षेत्री. याच धनुष्यबाणाने आणि परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. ऐको निरायाचे वचन तटस्थ थेले सकळ जन. त्या माझी पुरुष पंचानन वाविया गुणा उठावले. त्यामुळे सगळेच गप्प बसले. पण त्यामध्ये जे पुरुषमान ते पंचानन होते, सिंहासारखे होते, ते जरा थोडस काय असतं, काही वेळा धीर नाही दाखवला तरी ते बरं दिसत नाही. कारण मागच्या सभेत बसला असताना भयंकर डरकाळ्या फोडल्या जातात. मी असं करीन, मी तसं करीन, मी अमकं करीन. मग आता एवढं बोलल्यानंतर पुढे काहीतरी म्हणायला पाहिजे की नाही, निदान हात लावून तरी येतो. एवढं तरी म्हणल्याशिवाय काही पर्याय नसतो. ऐको निरायाचे वचन तटस्थ सेले सकळ जन. वीरसेन वीरविघ्न भारसेन भद्रगण येथे आले रघुनंदन सीतावरण प्रतापी. जयपाळ विजयपाळ वीरपाळ भूपाळ रामालासे प्रणतपाळ धनुर्बळ भंगावया. चित्रकेतू विचित्रकेतू श्वेतकेतू धूम्रकेतू राम आलासे भक्तकेतू. गर्वघातू रावण केशिक कारुष कळिंक. सगळे आता पुष्कळ याजी आहे. राजे धरोनी अंगवण धनुष्यासी वावो पाहती गुण. तव तेथे आलासे रावण मुळे बिन अतिगर्वे. काही काय माणसांना आमंत्रण नसताना सुद्धा मध्ये जाऊन घुसायची सवय असते. यांचा अपमान झाल्याशिवाय राहत नाही. आता इथे काही तुम्हाला म्हणजे पब्लिकला आमंत्रण आहे, कोणी या काही या, पण काही ठराविक कार्यक्रम असतात तेव्हा एक विशिष्ट प्रकारचं आमंत्रण असतं. काय आणि आमंत्रण असताना गेल्यानंतर हे अपमान झाल्याशिवाय राहत. तेच रावणाचं घडलं. राजे थरोनी अंगवण धनुष्यासी वावोपाती गुण. तव तेथे आलासे रावण मुळे विण. मूळ म्हणजे आमंत्रण. पूर्वीच्या काळात शब्द कसा होता, काय हो लेकीला आमंत्रण पाठवलं की नाही? हो मूळ पाठवलंय. म्हणजे आमंत्रण पाठवावं लाग, पण हा आमंत्रणाशिवाय आला. इतका निर्लज्ज. काय अर्थ आहे? म्हणून माणसाने आमंत्रणाशिवाय मोठ्या समारंभामध्ये तर जाऊ नये. प्रेमातल्याचा आमंत्रणाची वाट पाहू नये. आणि गर्विष्ठ माणसाचं आमंत्रण आल्याशिवाय जाऊ नये. आणि पुन्हा 10 वेळाला विचार करावा जावं का न जावं. माझं बोलणं कळलं का? एकदा आम्ही भंडारा डोंगरावर गेलो. अशी चर्चा निघाली. एक चांगली व्यक्ती माझ्यावर होती. मी म्हटलं हे स्थान किती मोठं आहे? जरा काळ निराळा होता, डोंगर चढावा लागत होता. मी म्हटलं हे स्थान इतकं मोठं आहे. कोणीतरी मला म्हणालं, बाबा महाराज अहो तुम्हाला पायाने चढावं लागतंय, किंवा पायऱ्या नव्हत्या, गाडी जात नव्हती, तुम्हाला चढावं लागतंय, त्रास होतोय. मी म्हटलं अरे सोडून दे. इथे पांडुरंग जिजाबाईच्या हातून जेवत होता. हे स्थान इतकं पवित्र आहे की बाबा महाराज नाही दुसरा कोणी असला तरी डोक्याने चढून यावं, पायानीच काय म्हणता. माझं म्हणणं लक्षात घ्या. काही काही स्थानं इतकी पवित्र असतात आणि काही काही आमंत्रण असे असतात बोलवल्यावर सुधार म्हणावं, बघू, विचार करू, जमलं तर बघू. माझं म्हणणं कळलं का? काय व्यवहार सांगितला मी माझी परिस्थिती सांगितली नाही. सध्या मी कोणाकडे न जाण्याच्या परिस्थितीत आहे, कळलं का? फक्त प्रवचन करणे एवढंच माझं काम आहे. तसं काय आता सध्या जवळजवळ जाणे बंदच केलंय.
म्हणून असं म्हणू नका की आम्ही बोलवलं, तसं काही नाही. बोलवण्या बिलण्याचा काही प्रश्न नाही आहे. महत्वाचा भाग इथे एकच आहे. महाराज सांगतायत बिगर आमंत्रणाचा आला, आणि जे बिगर आमंत्रणाचे जातात तिथे समजावं अपमान झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून थोडंसं विचार करून जावं. आम्हाला काही नाही असं म्हणू नका, जाऊ दे, जास्ती वाढवत नाही. रावण पुसे जनका असी कोण पण या स्वयंवर असी, मी जाफेत आला असं काय जनका काय पण आहे. जनक सुद्धा म्हणाला ते कुठे काळ तोंडे आलं कुणाला माहित. बाई एक काळ तोंडे आलं तर फरक आहे, 10 तोंड काळी म्हणजे केवढं मोठं ते त्रासदायक होतं बघा. रावण म्हणे जनकासी शिवसन्मुख पार्थी गणेशे नंदिके सिरिसीमा भुजेसी केलासे आंदोळला. अरे मागे सुद्धा मी शिव असं हलवलंय, मी पाहे दिशाकडे, ते दिग्जा पडे साकडे, पळत वायू असुडे सूर्य पडे. अरे वायू थांबतो मला बघून, सूर्य सुद्धा अडखळतो. मी स्वभावे निमिषडी उघडी, तई बृहस्पतीची पडे बोबडी. बृहस्पती सुद्धा ऐस्या मदरावणासी परीक्षा करावया तुझी एक. अरे माझी काय परीक्षा करतोस, देऊन टाक मुलगी. परीक्षा कोणाची करायची, काय समजतोस तू? म्हणजे त्याचं म्हणणं होतं हात लावू नाही, काही गरज नाही, इतका मी मोठा आहे. धनुष्यबाणे गोष्टी थोडी, महाहरण करू का तातडी, अंगायन तापकडी जानकी रोकडी परनीन. अरे काही मला त्रास नव्हता, तिला मी घेऊन जाईन. ऐसे बोलोनी वचन प्रौढ, मग रावण लवड सवडी सवारंगडी घातली उडी, धनुष्य शातडी धरू गेला. अशी उडी मारली रणांगणामध्ये तिथे, तिथे धनुष्य ठेवलं होतं तिथे, आणि पकडायला गेला तर तळी राहिला माथा, तळवटवरी तळवटू आली हाता. काय झालं, तळी राहिला माथा तळवटू आली हाता, कर्वे कळे लंकानाथा. डोकं खाली झालं, पुसता हिसका पडल्याबरोबरच खाली पडला. म्हणे मी धनुष्य वाई लागून सीताळा दाधरून, सभेसी रावण जिंतीला आपण लागून आपण गरजे तू दीदी कोण या सीता. लावला बाण लावला, दीदी कोण या सीता, थोरी गत बदली चिता, पण या गायुमा कंधा तुझा चाप सर्वता. या चांडाळाला चाप उचललं बरं, हा काही भानगड केली तर होऊन जाईल. देव खावरतील, अधिष्ठात्री देवता खावरतील आणि याला मदत करतील. माते धरित्री येवळी रावणाने टुणी दी पाताळी, या सातवा न्यावे रसातळी, धनुष्याच्या मुळी घालून पार. माते धरित्री आई, आता याला बघून घे जरा. रावणा ते पूर्ण सडी, ते विळी पाओ कंकळी, आमची कुळदैवता भद्रकाळी. धनुष्यमुळी तरुणी राहो, इंद्रिय अधिष्ठात्री देवता, यासी रावणाच्या शरीराचा प्राण तो विमुख लोका संपूर्ण. यासी नचडे चापगुण काही साक्षी न करावा. म्हणे माझ्या स्वामीजी कांता की विजा यानिकाच्या हाता. क्रूर काळा निरुद्राच्या सत्ता, धनुषा अदौता प्रवेशला. सगळे अधिष्ठात्री देवता धनुष्यात प्रवेश झाली, त्याला हात लावून द्यायचा नाही की कसा उचलेल. माझ्या स्वामीची कांता ही जगन्माता आहे, कितीही जरी मोठा असला तरी याच्या पदरात पडून देणार नाही. तव ते पूर्वीचे पालते, पळकुरु जाता उलथे, फवंडिता नभवे विसाहते. रावणा भोवते भिवन्नले, धरिता न धरे महामारी, लोटिता न लोटे विसाकरी. आढळले उरावरी पालथा श्री पडिला. खटपट करता करता तोल गेला, असा उताना पडला आणि ते धनुष्यबाण अंगावर पडलं त्याच्या. याच्यातून एवढं शिका, जे आपल्याला पेलत नाही ते करायला जाऊ नका. त्याने पडायची पाळी आणि अंगावर पडले, त्याच्यातून रगडून जाल. व्यवहारी लक्षात घ्या, परमार्थी लक्षात. कळलं? व्यवहारातला असा धनुष्यबाण उचलू नका की ज्याच्या खाली सापडून तुम्ही माराल. रामायण कळतंय काय रामायण आहे? व्यावहारिक जीवनातला असा धनुष्यबाण उचलायला जाऊ नका की तो उचलता उचलता त्या धनुष्याखाली तुम्ही सापडावं आणि रगडून तुम्ही संपवावं. परमार्थामध्ये सुद्धा
आगाऊपणा करायला जाऊ नका. जेवढं पेलेल तेवढं करा. त्यांनी केलं म्हणून मी केलं आणि त्याला जमलं म्हणजे मला जमलं. जमणार नाही. गेल्या 700 वर्षात अजून एकालाही ज्ञानेश्वरी दुसरी लिहायची जमली नाही. पण ज्ञानोबारायचं नाव वगळायला जमतं. कळलं? इतकी दूर मंडळी आहे. तर गासो काय ज्ञानेश्वरीतली एक ओवी दुसरी करता येत नाही. नाथांच्या भागवतासारखं दुसरं भागवत नाही आणि या रामायणासारखं दुसरं रामायण नाही. म्हणून बरोबरी करायला जाऊ नका. रामायण करायला जाऊ नका. लिहिलंय ते सांगायला जा फार तर फार. आणि ते जमत नसेल तर ऐकायला या. दुसरं काय जे आपल्याला पेलेल जे आपल्याला जमेल तेवढंच करावं. नाहीतर परमार्थाच्या धनुष्याखाली सुद्धा रगडल्याशिवाय राहत नाही. रावण पडे अधोगती धूळ उधळली सभे प्रती ठाडकन पडला खाली. धूळ उधळली. माणसांच्या तोंडात धूळ गेली. त्याच्या तोंडात माती गेली. काय रावणाच्या तोंडामध्ये माती गेली. बाकीच्या तोंडामध्ये उडी गेली धूळ गेली. ताह्याही खुरुवरती गळे विसही ताणती डोळे मुखी ओनी लाल गळे. आणि त्या धनुष्याला आज्ञाच होती. सगळ्या देवता येऊन बसल्या होत्या. त्यांनी काय केलं? धनुष्य तोची वरवंटा रावण ऐसा लाटा. रावणाचा केला पाटा आणि धनुष्य झाला वरवंटा. आणि ते असं सुरू जात आणि जे शंख करायला लागलं. तुमच्या अंगावर पांघरून डबल टाकले तर श्वास कोण. तिने विचार करून बघा की पांघरून जर एखादा जास्ती झालं आता त्याला जर रगडला असेल. काय झालं त्यांनी लिहिले? अहो ते 20 डोळे 20 आग अशी बाहेर पडला. म्हणून नको ते ओझे घेऊ नका. अशी परिस्थिती होईल रावणासारखी. हे फक्त अंगारी माणसं करत. राजा सावकाश जास्ती मी जास्त मारू नको. भले 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 गेले. रावण प्रधान कैवाडी धनुष्य काढे आले कडे रावणाची रगडली हाडे अति चरफडे आक्रंते. तुम्ही साय न वारेस. आता ओढत नाही मग काय करतो? मालकाला जेव्हा जमत नाही तेव्हा तो नोकराला शिवाय देतो. कोण खाली होतो बघता नाही. अकल नाही झालं मला. हसत काय बरं. आता बघून असं येत होतो कारण त्यांना आठवत होतं पहिली की जास्त मी जास्त मारत होता. बरं आता काय करावं? काढायला जावं. ते एकट्याला कसं निघायचं? 500 हत्तीला निघत नाही. ते एकट्याला काढा. आता काय काढा? तुझं तुझ्या हाताने ओढून घेतलेस तर काढा काय? जनकासी म्हणे रावण धनुष्य माझे गेल्या प्राण इंद्रजित आणि कुंभकर्ण निजळी न करीते तुझं. ए जनका काय बघतोयस? अरे तुझ्या धनुष्य माझा जर प्राण गेला तर माझा मुलगा इंद्रजित आणि कुंभकर्ण तुझ्या संबंध चरकरागरी खलास करून टाकतील. मी रावणाती कृतांत धनुष्य केलो गर्वात जनका आता तुझे जी उचित ते तू निश्चित करावे. आता तू उचित आहे ते कर. जनकाच्या मनामध्ये पुत दया होती. जनक राजा होता. विधी राजा होता. मग त्यांनी काय केलं? एक म्हणती श्याम सुंदर शोभा अत्यंत मनोहर. महावीर सपरिवार जनक धाविनला त्वरी. मग अनेक महावीर घेतले अनेक नोकर घेतले आणि तो बाण बाजला धनुष्य ठेवला. करून या शुद्धा की म्हणा केली उदक प्राशन. मग पाणी मानलं. तुळपिळ भरली. पैसा आपण निजासनी मदत तरी झाला. पण आता धनुष्य कोण ते बघू. त्या जगात माझ्या एवढा श्रेष्ठ कोण नाही. आता कोण करतो ते बघू. धनुष्य कोण नावाचा जनक कोण असतील सीता. धनुष्याला बाण न लावता जर रामानी जानकी कुणाला दिली तर जनकानी जर जानकी रामाला दिली किंवा कुणाला दिली तर मग पाहू ही. पण शेवट गेला पाहिजे. श्याम सुंदर मूर्ती पती काही करुणपती सीते ते सांगती सकजन कळले रावण एवढे विघ्न तू भाग्यासी. अगं टळलं ग बाई तुझं विघ्न. तो रावण तर टळला. श्याम सुंदर मूर्ती पतित्वे रघुपती सीतेने निश्चय केला चिती वरुण स्थिती दारुण. सवेसी अपमाने वैसला रावण
श्रीराम तरी तीन चढविता गुण, माझे करुण शके वर्ण, जनके कठून पण गेला, ऐको रायाचे वटण, रायाने शेवटी बोलले अरे कोण आहे का नाही, आज अजून केला पण अति दारुण निष्ठूर, ऐकून रायाचे वचन, अरे इथे कोण आहे का नाही, एवढं स्वयंवर मानलं इथे कोण आहे का नाही. राजाने प्रार्थना केली, तटस्थ देखून सभा मंडळ, जनको बोलिला गोपाळ, शिव चापावरे नाही प्रबळ, शिती मंडळ अरे हे संबंध भूमी, वीर संपले का, असा कोणी वीर इथे नाही का की जो या धनुष्याला शिवधनुष्याला चाप लावील. सगळे संपले का वीर. ऐको निरायाचे वचन, उठवला रघुनंदन, वाह्या धनुष्य गुण, पुसे आज्ञापन गुरुसी. काय असतं काही काय पेलवान हे आडदान दिसतात असे असतात, दिसायलाच आडदान, आणि त्याचं काही एवढं करूच नका. आणि काही काही अशी किरकोळ दिसतात. माझ्याकडे बघून वाटत नाही का तुम्हाला. ओ 4-500 जोर मारत होतो, बैठका मारत होतो, चालणीत जात होतो, कुस्त्या बिस्त्या करत होतो. तेव्हा ते कुस्तीतला एक भाग असा आहे की एक दिसतं आणि एक दिसत नाही, पण त्याने एकदा लंगोट कसून असं काढलं की नाही वर, पातळ सतरा पेलवान घालायचे पूर्वीचे. आता ते उगीच ते लाल बिल काहीतरी घालतात. आताचे पेलवान निराळे, ते जांग्या बिंग्या ते सगळं वरून, मग ते असं एकदा सदरा काढला आणि असा खाडकन दंड ठोपटला की आपोआप त्याचं शरीर फुगत जायचं. म्हणजे मागाशी कसंच तसं राम तर सुकुमार सुंदर, सर्वांना वाटलं हे काय करी, पण अजून आखाड्यात आला नव्हता. कळलं का तुम्हाला. आखाड्यात आल्याबरोबर आपोआप ती शक्ती तिथे प्रकट होते. ऐको निरायाचे वचन, उठवला रघुनंदन, निर्वीर मूर्तीवळ, हे वाक्य न साये चळचळाचळ, गुरुआज्ञा झाल्या सफळ, धनुष्य तात्काळ, गुरुआज्ञा होताची रोकडी, रामचंद्र घेतली उडी. तितक्यात विश्वामित्र बरोबर होते. एक होतं की आपल्याला किती जरी वाटलं तरी गुरुची आज्ञा झाल्याशिवाय करायचं नसतं. किती वरमाय नाही का. गुरुची आज्ञा म्हणजे कळलं का, गुरुचा आशीर्वाद घेतलं की पुढचं कार्य सगळं सिद्धीला होतं. किती वरमाय याच्यावर. आणि गुरु आज्ञा न घेता केल्यानंतर ते आपटल्याशिवाय राहत नाही, हा सिद्धांत याच्यात. आता राम एकटा काही करू शकत नव्हता का, तरी पण आज्ञा, जर ते पूर्वीच्यासारखं आत्यासारखं नव्हतं करू का. त्यांना माहिती होतं आपले सद्गुरू आहेत, त्यांना विचारायची गरजच नाही. योग्य असेल ते सांगणारच, आज्ञा करणारच, ही खात्री होती. आणि मग गुरु आज्ञा होताची रोकडी, आतून तर फुरफुर चालूच होती. आणि गुरुच्या आज्ञा झाल्याबरोबर रामचंद्रे घातली उडी, लक्ष्मणाची तातडी कास गाडी घेतली. लक्ष्मण म्हणताय काय चाप एक आम्ही दोघे. हो, गंमत काय इथे माहिती आहे का. आता हे दोघे जण उठले, शेवटी रामाने सांगितलं अरे बाबा लक्ष्मणा, चाप एक आहे आणि आपण दोघे आहेत, तेव्हा आता तू बसून राहा. काय ती जगन्माता आहे, ती तुझी आईच होणार आहे. काय ती तुझी आईच होणार आहे, तेव्हा आता तुझ्यात ताकद आहे मला कल्पना आहे, पण बसून राहा. साप एक आम्ही दोघे, राजे हसतील विचक्षण, सीता असेल आपण वीर लक्षण हे नव्हे. हे काही वीराचं लक्षण नाही. सौमित्र आहे सावधान, जेणे चापे गांजला रावण, त्या तापासे निमेचार्ध वाईने गुण, राजे रावण देखुतू. ऐको निश्रामाचे वाक्य, सवकले रावणाधिक, पाहता दिसे बाळक, दिसतय तर बाळ. हार चाप देखता दिती, सर्वांगी कांटाळा उठी. एक म्हणती श्याम सुंदर शोभात्यंत मनोहर, सांडोन या चाप प्रकार, सीता सुंदर यासी द्यावी. काय मोहिनी होती बघा. सगळे राजे रजवाडे वीर जमले होते. आता जानकीला बघितली आणि रामरायाला बघितलं. इतका सुकुमार, इतका सुंदर, ओ हो हो. राम राजीव लोचन, कमल नयन,
सुकुमार चरण. हात दिसायला पुष्ट पण इतके सुकुमार वाटत होते. ओहो हो, ओठ तर इतके रक्त वर्णाचे होते. श्यामकांती होती, सुंदर दिसत होते. जानकी सुंदर. काही काय म्हणले, जाऊ द्या ना, द्या सोडून, कशाला पण पाहिजे, देऊन टाका, आम्ही सह्या करतो. चांगल्या मनाची जी माणसं होती की नाही, त्यांनी जानकी बघितली, राम बघितला, उठून उभा राहिल्यानंतर दिसू लागला. ते म्हणले, बाबा हे हे आपल्या लायकीचीच नाही, हे देऊन टाका, देऊन टाका. आणि एवढ्या बाळाला एवढा त्रास देण्यापेक्षा अनुमोदन. बोलती नर नारी समस्त, यासी अवश्य द्यावी सीता. धनुष्य वाविया कथा कोण सर्वथा न करावी. नर नारी सगळे देऊन टाका बाबा रे. अरे यालाच द्या, यालाच द्या, याचीच लायकी. हे बाकीचं काय दिसतंय, कोणाच्या दाड्या पिकल्यात, कोणाच्या सेवटवारे. नाही नाही, जानकी एवढी तरुण सुंदर, आता तिला तसा शोभणारा पाहिजे ना. धनुष्यबाण उचलता येतं म्हणून रावणासारखा का पती भावा. आज बोलणं कळाव, त्याला शोभून काहीतरी दिसायला पाहिजे की नाही. श्रीराम सीतेचा हा जोडा, शब्द कसा वापरला, श्रीराम आणि सीतेचा हा जोडा आहे. देवे मिळविला चोखळा, जनक कुवेळा आहे वेडा. जनक वेडा आहे, धनुष्याचा चढा उगीच लावलाय. अगोदर देऊन टाकायचे, कशाला पण लावलं. रामावतारांचा अवतारी तो स्वय आलासी स्वयंवरी. सीता निज शक्ती नवरी, परिणामया करी उल्हास. नवरीची स्वभावता सुंदर उर्वयावा हाता. ते श्रीरामाची सगुणता निर्धारी सीता सा. श्रीरामाचे पूर्णपण, सीताची जाणे संपूर्ण. श्रीरामाचं पूर्ण कोण जाणत होतं, जानकीच जाणत होती, याच्याशिवाय कोण जाणतो. हे कळलं नाही तर मोठं मुश्किल आहे. हो, थोडीसं जरा बाजूला जातो. पुढच्या अवतारामध्ये असंच झालं. कृष्ण अवतारामध्ये ती रुक्मिणी झाली. आणि जेव्हा ते मारुतीराय आले ना द्वारकेत, तर ती सगळी कथा सांगत नाही. मग त्यांना सांगितलं, रामचंद्र प्रभू तुमची वाट पाहतायत. म्हटल्यावर ते तयार झाल्या. इथे तर कृष्णन रुक्मिणी होती. ते सत्यभामेचा गर्भहरण झाला, ते सोडून द्या, एकच सांगतो. आणि मारुतीला अशा दरवाजात आले, सगळे घाबरले. इथे तर राम नाही, आहे कृष्ण. मागाशी त्या मारुतीरायाने सगळ्याला चोपून काढले, आता काय करील. सत्यभामा काही आली नाही, मग नारदाला निरोप पाठवला. आईसाहेबांना बोलवा. जाल धावत आले, रुक्मिणी मातेला सांगितलं, म्हणले देव राम झालेत, तुम्ही जानकी व्हायचे. असं होय म्हणले. काय कळलं, काही कळलं का नाही तुम्हाला. जानकी रूपी स्मृतीचा पदर घेतल्यावर जानकी. आणि हिने 100 लुगडी नेसली, 100 सोडली, तरी ती जानकी झाली नाही. कसं होईल. हे ती जानकी होती, ती जानकी होती, तिच्यात जाणीव होती आणि हिच्यात अहंकार होता. नुसती आलीन बसली. अगं म्हणाले मारुतीराय, पदर घेतल्या बरोबर प्रतितीचा पदर, अनुभूतीचा पदर एवढा घेतल्यावर जानकी. मारुतीराय येत आहेत, बघतायत. का सांगितलं मी हे, थोडीशी एक अर्धा मिनटं. जगन्माता आहे ती, दुसरा कोणी केला हात लावू शकत नाही. तीच रुक्मिणी आहे, तीच जानकी, तीच सगळी. आणि आता पंढरीत उभी आहे ती तीच. माझं म्हणणं कळलं का. जगन्माता उभी आहे. राम सर्वांगी निज निर्मळ, तो निर्मळे बिंबन बसुनिळ. या लागी क्षमता सोजोळ भासे निर्मळनीय. सहुमुक्ती लाजोनी लाज, चरणी शोभे भक्तीचा ध्वज. रामाच्या चरणावर काय होतं. वज्रे निळ कर्मबीज स्मरणच्या सहज निशांकुश. श्रीरामाशी एक पत्नी वृत, भक्त पती पत्नी स्वय होत. त्यासीच गुह्य गुह्य प्राप्त, भक्त भावार्था लौकिक. या लागी तडपिते अंबर, कासे मिरवी रामचंद्र. पुष्कळ सुंदर वर्णन केले रामाचं. रामाच्या चरणावर काय काय खुणा आहेत, रामाचं पितांबर कसं आहे, त्याची कटी कशी आहे, त्याचे हात कसे आहेत. या ज्या माझी राम सापडे सगळा, ते लेईला भक्तिभाव मेखळा. ही जी मेखळा आहे, ती मेखळा कशाची आहे की ज्या मेखळेमध्ये राम संपूर्ण सामावला जातो, ती भक्तीची मेखळा नेसलेला आहे. त्यासी किंकण जळमाळा, शोभती सकळा सद्विद्या. पाहोनी श्रीरामाचे मुख, क्षुद्रगंटिका अधोमुख.
न्याय ज्ञाता ज्ञान नवाळी हेची उरो उदरी त्रिवळी सत्कर्मे रोखल्या रोमावळी हृदय कमळी शोभती श्रीराम हृदयीचा अवकाश घनानंद निरावकाश संत जडले सावकाश त्यासी नाही कल्पांती हृदयाचं वर्णन तिथे कमळ होय कमळ आहे संत मान कुली अनेक अनन्य भावाचे सत्प्रती हे चिरुळे वैजयंती दळामध्ये अनन्य भावाची वैजयंती रुळत आहे हे बघा त्याचा अर्थ कळला का भगवंताच्या हृदयापर्यंत पोचायचं असेल तर तुमच्या माझ्या ठिकाणी अनन्य भाव पाहिजे तो जर नसेल तर सगळं फुकट आहे अहो कमीन अमकं करीन तमकं करीन नाही म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उत्तरील पार भवदुस्तर नदीचा हो इथे सुद्धा काय सांगितलंय 18व्या अध्यायामध्ये अरे अर्जुना मला शरण ये मुक्त सद्भाव मुक्त बळी श्रीराम कुंभकंठ ते वेदाचे मूळपीठ स्वरवर्णाची वाती वाट तेथोनी प्रगट परमार्थ मुख्य मळी तो अभाव वामास्तीचे निजचाप निशेष निर्दळी पुण्यपाप निवटी संकल्प विकल्प कंदर्पाचा धर्म समूळ नाही श्रीरामाची भ्रुकटी पुष्कळ वर्णन मोठं आहे वाचता वाचता 2 दिवस लागतील पण त्याच्या भ्रुकटी कशी आहे रामाची रची ब्रह्मांड कोटी भ्रुविक्षेप कळिकाडी गोटी छेदे गाठी चौदी देहा त्या भोव्यांचं वैशिष्ट्य आहे बरं का आपण एकाकडे रागाने बघताना असं बघतो भोवय उंचवली बघ वक्र काय भोवयचं कसं आहे हा त्या भोवय कशी आहे भ्रुकुटी रची ब्रह्मांडाच्या कोटी ही भ्रुकुटी ब्रह्मांडाच्या कोटी भ्रुव विक्षेप कलिकाळी घोटी छेदी गाठी चौदे श्रवणांत देखणे नयन याचे नावे डोळसपण पदार्थी परमार्थ दर्शन ते समाधान नया नयनासी श्रेष्ठ श्रीरामाचे निढळ तेनेचे अधिष्ठान सकळ आपण कपाळ म्हणतो पण दुसरा शब्द आहे निढळ जे कधी ढळत नाही ते निढळ माझं बोलणं कळलं मी मागे गमतीची गोष्ट सांगितली होती आता कपाळ आहे याच्यावर गंध कसाही लावता येतो उभा लावता येतो आडवा लावता येतो उभा बघितल्यानंतर वैष्णव म्हणावं आडवा बघितल्यानंतर शैव म्हणावं आता आंघोळ झाल्यावर आपण बुक्का गंतव्य गेला होतो 7 दिवस राहत नाही एकाने मला विचारलं म्हणे महाराज तुमच्या कपाळाला गंध दिसत नाही तुमचा धर्म कोणचा तुम्ही तर प्रवचन कीर्तन करता पण उभा बघितला असेल आम्ही तुम्हाला वैष्णव समजलं असतं आडवं बघितलं तर शैव सांगितलं असतं तुमचा कोणचा धर्म म्हटलं कपाळाचा मला म्हणलं महाराज असं वाकडं का बोलता म्हटलं वाकडं कुठे बोललो तू मला विचारलं धर्म कोणता मी म्हटलं कपाळाचा म्हणलं जरा सांगता का म्हटलं कपाळ ज्या धर्माने धरलंय तो माझा धर्म गंध पुसला जातो आडवा लावला तरी त्याच्यात फरक नाही उभा लावला तरी त्याच्यात फरक नाही जे कधी ढळत नाही ते निढळ तेव्हा निढळ ज्या सत्तेतून प्रगट झालं असं जे कपाळ त्या कपाळाचा तो धर्म तो माझा धर्म ते म्हणले एवढे याच्या मागे असतं का आता मी काय करू तुझ्या कपाळात हे न कळण्याचं आहे त्याला विनोदाचा भाग सोडून द्या पण हे शब्द फार सुंदर आहे निढळ जे कधी ढळत नाही ते हा उघडो आणि अहम कठीण सोहम काढिले शुद्ध चंदन तेनेची रेखा सरळ शोभे कपाळ त्रिवळिया उघडून आता काय उघडायचे या कपाळावर काय लावायचे उघडो आणि अहम कठीण चंदन सुवासिक असतो पण कठीण असतो बरं का चंदनाच्या खोडाने मारलं तर लक्त पडेलच पण काय करावं लागतं चंदन उघडोनी अहम कठीण सोहम काढिले शुद्ध चंदन तेही केले रामार्पण गंधर्वार्चन श्रीराम असा सुंदर गंधबिंद लावला
श्रद्धा केशरेचा मेळा, श्रद्धा रूपी केशर. टिळक रखिला पिवळा, सप्रेम रंग सुरंग कळा. अक्षता निळा शोभती, श्रीराम सकळ मुकुटमणी. श्रीराम वरते काही सर्वतारे ते उरले नाही, मा मुकुटवाणावा कोणे ठाई. श्रीरामाचे पूर्णपण रूपरेखा गुणलावण्य, देखोनी सीतेचे वेदले म्हण सर्वता नावडे. जनजनक देखो निरगुणात चित्त्याल्लाद, मग ठेवण्या लक्ष्मण राम चालिला. असा राम इतका देखणा राम मिळाला. राम चालिला सत्राण देखुणी दचकला रावण. हा धनुष्य गुण लावील, हा तव दिसताय बाळ, पण याचा पराक्रम अलौकिक. घाये मारीची कथा कळली त्याला. अरे मारीच का पसाराने ओढला, ताटिका का मारली, म्लान देखोनी दशवक्रा. उल्हास धोर विश्वामित्रा. असा स्वभावता असतो आपला. प्रतिपक्ष असतो त्याचा चेहरा उतरला की आपल्याला बरं हे स्वाभाविक आहे. स्वाभाविक काय, घरामध्ये दोन जावा असल्या, थोरल्याची बायको, मधल्याची बायको, धाकट्याची बायको, त्याच्यात घरामध्ये एकत्र कुटुंब. मग सासूबाईने एकीला चापलं की बाकीच्यांना आपोआप बरं वाटतं. म्हणजे हे स्वभाव आहे. काय त्यांनी चेहऱ्यावर उल्हास आणायचा नाही म्हटलं तरी आल्याशिवाय राहत नाही. विश्वामित्र किती जरी ऋषी मोठे असले तरी त्यांना ते रावणाचा चेहरा उतरलेला बघितल्यावर बरं वाटलं, आनंद वाटला. घाये मारीच मारिला निशेषु, म्लान देखो निवि दशवक्रा. उल्हास थोर वेगी करी रामचंद्रा, धनुर्धरा कुडावी. चापे बहु केले तपव्रत, म्हणून पावले शिवाचा हात. शिवास्ते हाती पुण्यत या लागीन, रघुनाथ हाती धरी. शिवाचे शिवचा. राम कोणत्याही धनुष्याला हात लावत नव्हता. त्याचा एकच राम धनुष्य, राम बाण. शब्द कसा आहे म्हणजे भात्यातून सुटल्याशिवाय आपलं जे लक्ष आहे त्याचा वेध घेतल्याशिवाय पुन्हा भाण्यात जात नाही तो रामबाण. म्हणून एक बाणी, एक पत्नी आणि एक वचनी. त्याचा बाण कधी वाया गेला नाही, त्याचं वचन कधी वाया गेलं नाही, आणि एक पत्नी व्रत होतं त्याच्यामध्ये त्याने कधी खंड पडू दिला नाही. हीच वारकरी संप्रदायाची आपल्या तत्व आहे. शिवाचे शिवचापा पूर्व, ते अधिष्ठाने वसे शिव. ते केवी उचली शक्ती जीव. ज्या शिवचापाचा अधिष्ठान शिव आहे त्या चापाला सामान्य जीवकश. चापी जडभाव शिवशक्ती, धनुष्य उचलिता रावण. चापी प्रवशे त्रिनयन. प्रत्यक्ष शंकर तिथे प्रवेशले, तेने तो अपमानला पूर्ण. चापी जडपण निज शक्ती. राम सदाशिवाचे ध्येय, शिव रामाचे हृदय. कळलं का? राम सदाशिवाचे ध्येय. तुम्हाला माहिती आहे का कैलास पर्वतावर काय जप चाललाय? सदाशिव काय म्हणत आहेत? श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम. सदाशिव रामाचा जप करत आहेत आणि शिव रामाचे हृदय. रामाच्या हृदयामध्ये ध्यान कोणाचं आहे? म्हणून शिवस्य हृदय विष्णू आणि विष्णुस्य हृदय शिव. शिवाच्या हृदयामध्ये विष्णू आणि विष्णूच्या हृदयामध्ये शिव. असो हे धनुष्याची कथा. स्वयंवरी वरवी सीता, हेची कार्य रघुनाथा. देखलिया रामचरण भवाब्दे तरी ती जडपाषाण. त्याचे झालिया दर्शन कैचे जडपण धनुष्यासी. काय गोड लिहितात बघा. अरे दगडाला पाय लागल्याबरोबर त्याचं जडत्व गेलं. आता धनुष्याने बघितलं तेही जडच आहे. जड शब्दाचा अर्थ कळला का? जे हलवल्याशिवाय जागेहून हलत नाही त्याला जड म्हणतात. आज बोलणं कळलं? आता पाण्याचा पेला आहे, मी उचलला तेव्हा जागा सोडली, नाही तर तो काही तिथून म्हणला नसता. बाबा महाराज जरा पाऊण तास बोललाय या, ते काही हलणार नाही. कळलं का?
पिलंही काही फरक पडत नाही, न पिलंही काही फरक पडत नाही. म्हणून हे चैतन्य आणि हे जड. काय आता हे काय झालं, स्वर वाढवला तरी ते काही म्हणत नाही, कमी केला तरी ते काही म्हणणार नाही, आणि अजून 15 मिनिटांनी बंद केलं तरी ते काही म्हणणार नाही. असं जे ते जड काय. हा, हे लक्षात घ्या. म्हणून काही काही माणसं आयुष्यभर जड असतात, काही फरक होत नाही, काही फरक, किती सांगा किती ऐका, काही 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 फरक नाही काय. हो, आता मी बघतो घरात दारात माणसं ह्यांना 100 वेळा होतं की टाळक्या शिरतच. तुम्ही म्हणलं ना त्यांना 5 वेळा सांगितलं होतं. विचित्र असतात मास. एखादी बाई इतकी मठ्ठ असते, मी बघतोय, मी आगाऊपणा सांगत नाही तुम्हाला. तिला स्वयंपाकात तर तुम्ही 10 वेळा समजून सांगा, तिच्या डोक्यात शिरत. म्हणजे आमच्याकडे आली होती बाई स्वयंपाकात, अहो ठेवली पगार बिगार, तिला 10 वेळा तिला काही कळेनाच. मीठ कमी म्हटलं की त्या दिवशी जास्ती टाकायची, जास्ती म्हटलं की कमी टाकायचे. आता काय करा. मी आमच्या मुलीनं म्हटलं किती मठ्ठ आहे, त्या टाळक्यातच काही शिरत नाही. कसं शिरत नाही म्हटलं, नसेल तर शिरेल कुठलं. जड कळलं का. म्हणून एक लक्षात ठेवा, याला जड तरी म्हणता येतं. तुम्ही चेतन असून जर जडासारखे वागायला लागला तर काय म्हणावं. म्हणून एके परी बहिरे बरे. तुकाराम महाराज म्हणतात एका परीने ते भैरवर, त्याला ऐकायला येत नाही म्हणून ते काम करत नाही. अरे तुला ऐकून कळत नाही, काय म्हणावं. काय किती सुंदर लिहितात. धनुष्याचे मनोगत लागले आश्रमात हात, मी होईन कृतकृत्य कर्म निर्मुक्त श्रीराम. सापासी उपजे अनुताप, ऐसा श्रीराम प्रताप. अनुताप जडत्व गेले पाप, त्याच्या ठिकाणचं जडत्व जे होतं ते आपोआप नष्ट झालं. रामे सकृप पाहिले, या परिपाटी रघुनाथे. अवलोकनिया धनुष्याते, अकळिले वामास्ते सज्ज सर्वार्थी करावया. धनुष्य श्रीरामे धरिताती, तोरा शंका जनकाचे चित्ती. काय सगळं चांगलं चाललं म्हणजे माणसाच्या मनात शंका येतात बरं का. म्हणजे स्वभाव आहे हो. लग्न ठरलं, मुलगा चांगला, बिगर हुंड्याचा, शिकलेला, हो हो ओटा, महिन्याची कमाई ₹1,00,000 रुपयाची, वयाच्या 25शीतच लाख कमवतोय, घरदार, बंगला, गाडी, काही कमी नाही. मुलीशिवाय आम्हाला काही नको, आमचा खर्च आम्ही करू, उलट तुमची 10 माणसं असेल तर आम्ही करू. काय सुंदर, काय सुंदर, काय सुंदर. काळजी करू नका, उद्या 10ला गाडी टच. 10:30 झाले तरी आले नाहीत. आता काय, 11 वाजले. अहो लग्न संध्याकाळी 6 वाजता, झाला असेल उशीर. हो पण आणि तितक्यात आली. अहो बघाशी एकता, अहो काय करावं, निघता निघता त्या गाडीचा पंक्चर झाला. आमच्या आई बायकांचा अहो आटपतं का हो. मी तुम्हाला म्हटलं तेव्हा जीव खाली आला. मी तेच सांगतोय, धनुष्य हातामध्ये घेतला, जनकाला वाटलं आता उचलते का नाही. मी काय सांगतोय तुम्हाला, मग काय दुसरं सांगतोय. तुम्हाला वाटतं महाराज काय, आम्ही इकडे तिकडे कधीच जात नाही, फक्त मध्ये तुमचं रामायण टाकतो म्हणजे एवढंच आमचं का. जसं ते नाही आला तर जीव वर खाली, कसं इथे आता एवढा मोठा जनक विदेही, विदेही म्हणजे देहावर नाही पण त्याचंही. म्हणजे एक लक्षात आला असेल तुमच्या, किती मोठा माणूस परमार्थिक असला तरीही प्रेम असतंच ना मुलाबाळाबद्दल, का नसावं. खरा संत कोण, याला मुलाबाळाबद्दल प्रेम नाही तो. मला अजून अर्थच कळला नाही.
ते जगावर प्रेम करतात, मुलाबाळावर नाही. म्हणजे जगाच्या बाहेर मुलं बाळं काढली. कळलं का किती अर्थ चुकीचा आहे? ज्याला तुला समजतं की हे मुलं बाळ आहेत आणि जगाला दाखवण्याकरता तो करतो. मी भले भले बघितले, आयुष्यभर मुलांचं प्रेम दाखवलं नाही, पण जाताना शेवटी इस्टेटी त्यांच्या नावावरच करून ठेवले, भगवे कपडे घातलेले. आम्ही ते संसारिक मंडळीच आहोत, द्या सोडून. तेव्हा दाखवायची गोष्ट निराळी कसं नाही. पण एक लक्षात मी का सांगितलंय, विदेही राजा जनकाचा सुद्धा मनामध्ये थरकाप उडला, उडल्याशिवाय राहिला नाही. ऐकता अशा शंकरायाचे वचन, विश्वामित्र निशंक पूर्ण. काय बोलिला गरजोनी सवेचे जन ऐकती. ऐके बाप्पा रघुनंदना, पुरुषामाची पंचानना. धनुष्य चढवावे अंगवणा, सावधान निवृत्ती. ऐकोनी सद्गुरूचे वचन, धनुष्य पाहे रघुनंदन. वामास्त्या कळूनी चढवाव्या गुणसज्ज झाला. राम म्हणे गुरुप्रती, तुझे वचन कृपा प्राप्ती. धनुष्यवायन कार्य किती, वृथा शंकती नरवीर. हे शंकरा ते दिव्यताप, गुणवाणे कार्याल्प. पहा माझा प्रताप, करीन आरोप कर्षणेसी. ऐसे बोलता रामचंद्र, हर्षे उथला विश्वामित्र. म्हणे धन्य धन्य तुझे वक्र, तू प्रताप समुद्र रविवंशी. अरे या रवी कुळामध्ये तू प्रतापाचा समुद्र आहेस. स्तुती केली, निघताना दर्शन, पण तिथे हात लावताना आपल्याला वाटतं काय एकदा केलं ना. तुकाराम महाराज म्हणतात, पदोपदी पाया पडणे करुणा जाण भाकावी. पदोपदी पुन्हा 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 देवाचं दर्शन घ्यावं, पुन्हा पुन्हा सद्गुरूला वंदन करावं. नाही वंदन करता आलं तर मनातून वंदन करावं. किती सुंदर शिकवतायत बघा. जाताना वंदन करून निघाला, पुन्हा आता धनुष्यबाण हातात घ्यायचं आहे, पुन्हा तिथून स्तुती केली. गुरुराया हे तुझ्यामुळे होणार आहे. विश्वामित्र संतुष्ट झाला. एक मी तुम्हाला सांगतो आयुष्यात, वर्म याच्यातून हेच शिकायचं आहे. जगाला नाराज केलं तरी हरकत नाही, पण सद्गुरूला नाराज करू नये. सद्गुरूच्या मनामध्ये आपल्याबद्दल कुठेतरी विकल्प येईल असं कधी वागू नये. हेच याच्यातून आपल्याला शिकवलं जातं. आणि त्याच्याशी अनन्य राहावं, एकनिष्ठ राहावं, बरं का. हेच कळलं पाहिजे. हो, काही कळायला सद्गुरू जर रागवले तर आपल्याला वाईट वाटतं, पण कळतं की त्या रागामध्ये सुद्धा किती प्रेम आहे. माझ्याकडे पुष्कळ कथा आहेत प्रत्यक्ष घडलेल्या, पण आता मला सांगायला वेळ नाही. मला सांगायला वेळ नाही काय की तो राग सुद्धा कसा प्रसाद असतो. आपल्याला फक्त राग वाटतो, पण त्याच्या मागचं प्रेम दिसत नाही. सद्गुरू कधीच रागवत नाहीत. रागवल्यासारखं दिसतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा महान कल्याण असतं. जसे एक ती मिरची असते बघा, बेडगी, ती जर घातली तर कालवण इतकं लाल जर्द दिसतं. माणसाला वाटतं काय तिखट असेल, पण खाल्ल्यावर कळतं रंगर आहे पण तिखट नाही. ते काय बघा लाल. मग माझं नाव चुकलं असेल तर तुम्ही सुधारून घ्या, नाही तर प्रवचन झाल्यावर कोणी म्हणतील ती बेडगी नाही ती दुसरी आहे. बरं दुसरी, मला आपलं तोंडाला आलं तर मी सांगितली. ती दिसायला पण रंग तुम्हाला सांगू असा सुंदर की कालवण बगीच्यावर वाटलं पाहिजे, पण तोंडा दिसतं तितकं तिखट नाही. कळलं का? हे असंच आहे. तसं सद्गुरू दिसायला दिसतील, पण त्यातलं जर प्रेम कळलं नाही तर संपलं. गुरु श्वशूर उभय वचन, बोलला असी प्रताप गरीबा, ते सत्य करावे श्रीरामा. अरे रामा, जनको म्हणाले आता तू बोललाच, उचलतो गुरुकृपेने, उचल. गुरु श्वशूर उभय वचन, ऐको रघुनंदन. धनुष्या वावी पै गुण चाप, संपूर्ण कळिले. पृथ्वी तो असावे साधादान, शेष करावी इचे धारण. कूर्म करावे दोहीचे उद्धरण, द्विज कुंजरी धैर्य धरावे. श्रीराम भंगिले धनुष्यासी, पृथ्वी जावो पाहे रतास. अति आतुरवळी रघुनाथ, न लाविता दुसरा हात. शीत साली विस्मित सत्रुणी कातानी असं जेव्हा बाण लावला, टणत्कार करतरी नादे रावण तात खिळी. टंकन उडल्यावर त्याचा प्रतिसाद कुंकुमाचा लागला. काय सांगू,
रावणाची जर दात किळीत बसली दात किळी वीज तोडू 10 तोंडाची बसली विचार करून बघा. ओ अवघड असतं. राजे मूर्छित भूतळी बैसली टाळी धनुष्य ओढिता नुपरे ओढी मुष्टी माघारी तडाडी ओढिता पूर्ण कणाडी ते कडाडी भंगले. आणि जेव्हा असं ओढल्याबरोबर काढ काढ हवा आचे घर घर होरी बैसले नेत्राणी दातवरे. काळे प्रणवाचा घ्यावा प्राण काळूपणाला भया भेणे इतका नाद झाला की काळ सुद्धा पळाला. त्या नादाने काळाला वाटलं आमचंही मरण आलं. इथे यांच्या हातून असं घडलं. कोडे मारुतरायाचा जन्म होईल तेव्हाही असं घडलं बर का. ते जे मुकान फडात मारली ते यम गेला ते पाश आडायला ते बाजे ना ते म्हणले ती काय भानगड आहे. अहो तुम्ही आम्हाला ड्युटीवर पाठवलं ते म्हणले त्याच्या पलीकडचं आहे कळलं का. म्हणून ती जोडी जमली. इथे काळ टणत काळ ऐकला बरोबर काळाला थरकाप झाला. त्या काळाला भीती वाटते आता आपलं मरण आलं की काय. एरवी चवडी होती पाताळी उत्संबळी समुद्र जळे शेष शयन पै आंदोळे शेष सुदासा कापू लागला. दिवी कंप भूकंप सत्यलोक चळकाप शिरामे भंगले शिवचाप अतिप्रताप तिही लोकी जनक आणि विश्वामित्र राम आणि सौमित्र यांचे ती सावध नेत्र फक्त चौघेच सावध. राम लक्ष्मण जनक आणि विश्वामित्र बाकी सगळे असेच करू लागले. या चौघा ही वेगळी सावध आहे. आणि अजून एक सावध होती ती जनकवाळी जानकी सावध होती. देखो निराम प्रताप बळी उताविळ वरावया. आता तिला असं वाटलं केव्हा जाऊन याला वरते. लागता श्रीरामाचा हात शिवचाप झाले परममुक्त तोही मुक्तीची तार्थ शिरागनाथ प्रताप. लागता श्रीरामाचे चरण सद्मुक्ती होती पाषाण शिवचाप परममुक्त. रावण गर्भ विनर्मुक्त राजा अभिमान नित्य. श्रीराम सुखाचा सोहळा देखोनी जानकी निवाली डोळा. त्याचे कंठी घालावया माळा उताविळ भावार्थू. आता स्वाभाविकच आहे हो. साध्या साध्या मुली सुद्धा साधा नवरा साधा मुलगी तिला सुद्धा उतावीळ होते. तिला असं वाटतं एवढा केव्हा त्याच्या गळ्यात माळ घालते होते ना. स्वाभाविक आहे काही चुकलं असं नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगला पती मिळाल्यानंतर म्हणजे ओढाताणाने ठरवलेलं नव्हे. चांगला जर पती मिळाला तर ती उतावळीत असते. तिला असं वाटतं केव्हा जाऊन त्याच्या गळ्यात. आता हा विश्वाचा पती मिळाला तिचा एकटीचा नाही. हा विश्वपती राम भेटल्यानंतर तिला असं वाटलं केव्हा जाऊन याच्या गळ्यात माळ घालते. गेला जनकाचा संदेह झाला सर्वार्थी निसंदेह. जनको अत्यंत उल्हासे हरि केवले विश्वा. राम दशरथी सूर्यवंशी पूर्वी बहुऋषी सांगिजे वद. पूर्ण न भरता कानडी हरचाप भंगेले कडाडी त्याचे प्रतापे प्रौढी कोण केवडी वाणवी. विश्वामित्रा तू धर्मात्मा तुझे निधर्मे बेटी श्रीरामा. तुझे निष्कृती कर्मा कर्मा राम परमात्मा मदर सुदय. स्वयंवरी चाप पण कठीण राजे भंगले सहरावण. त्यासी श्रामवाई लागुण सीता वर्ण प्रतापे. माझी कन्या अगुणे सुगुण सीता केली रामार्पण. विश्वामित्र तू सज्ञान वेगी लग्न लावावे. ऐकोने ऋषीरायाची गोष्टी गजू पेलला खडखडाटी. माळा घालावा श्रीरामकंठी आली गोरटी उल्हासे. ते सीते जमनी होते तेची केली रघुनाथे. वेगी वराव्या त्या ते आली अद्भुत उल्हासे. घेऊनी चिद्रत्नाची माळा आनंदी आली जनकवाळा. देखता सकळा भुपळा घातल्या गळा श्रीराम माळा. धावत आली. रामाने तिचा उत्साह बघितला. होता डोळ्या डोळी भेटी. जवळ आल्याबरोबर या डोळ्याने त्या डोळ्याला बघितलं. लाज विराली उफराटी आनंदे ओसंडली सृष्टी. सुटल्या गाठी चहुदेहा. 4 देहाच्या गाठी सुटल्या. डोळ्याने बघितलं झाले डोळिया पारणे. इंद्रियाही पुरतेपणे विठो देखताची दिठी.
जीवी जीवा पडली मिठी, जीवी जीवा पडली मिठी, झाले डोळिया पारणे, झाले डोळिया पारणे, इंद्रियाही पुरते पळणे. पारणं झालं म्हणजे कळलं का? उपास असतो त्याच्या दिवशी पारणं. तेव्हा जानकी जिरोळे इतके दिवस रामचंद्र प्रभूला बघायला उपवास झाला होता, तो पारणं घडलं. सवेची पाहे सावधान, डोळ्या डोळा झाले वर्ण, आणि प्राण परिणयन लागले लग्न जीवी जीवा. ऐसा समय साधून उचित, सांडून उभय पक्ष स्वार्थ, करोनी अभिमानाचा अंत, सीता रघुनाथ वर्यले. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.